आगतम स्वागतम सुस्वागतम. आज दिनांक 4 डिसेंबर 2024, वार बुधवार. आज प्रज्ञाशोध परीक्षा, इयत्ता 5वी शिष्यवृत्ती परीक्षा या वर्गातील विद्यार्थी आणि जे शिक्षकवृंद उपस्थित आहेत त्या सर्वांचे मी सर्वप्रथम त्र्यंबकराव काळे विद्यालयातील एक शिक्षक श्री वझे सर आपले सर्वांचे सहर्ष सहर्ष स्वागत करत आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम. तर विद्यार्थी मित्रांनो आणि जे गुरुजन बांधव आहेत, आज आपण बुद्धिमत्ता या विषयातील एक महत्त्वाचा घटक आणि त्या घटकातील एक महत्त्वाचा उपघटक अभ्यासणार आहोत. तर आपण पाहू शकता समोर मी ज्या पद्धतीने आपल्याला जो घटक आपण अभ्यासणार आहोत तो आहे कूट प्रश्न आणि जो उपघटक आहे तो आहे रांगेतील स्थान. तर हा एक महत्त्वाचा उपघटक आज आपण अभ्यासणार आहोत. तर चला पाहूया. तर माझी थोडीशी माहिती इथं आपल्या समोर स्क्रीनवरती दिलेली आहे. पहा, मी त्र्यंबकराव काळे विद्यालयातील एक शिक्षक आहे. माझे नाव आहे श्री वझे MP. तर लगेच आपण सुरुवात करूया आजच्या या प्रश्नावलीला. प्रश्न आहे, पुढील प्रश्नांसाठी योग्य पर्याय निवडा. तर आपल्या समोर आपल्याला माहीतच आहे की 4 पर्याय असतात. ते 4 पर्यायांपैकी एक पर्याय आपल्याला निवडावा लागतो. तर सर्वात प्रथम पाहूया प्रश्न क्रमांक 1. पहिला प्रश्न आहे पहा, की एका रांगेत संगीता मध्यभागी उभी असून तिचा क्रमांक 8वा आहे. तर त्या रांगेत एकूण किती मुली आहेत? आणि पर्याय आहेत 17, 19, 18 आणि 15. तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वात प्रथम आपल्याला काय करावं लागतं? तर जी काही सूत्र आहेत, आता लक्षात घ्या. समजा विद्यार्थ्याचा मध्यभागी असलेल्या विद्यार्थ्याचा क्रमांक आपल्याला दिला असेल, तर त्याचं एक सूत्र आहे, की मध्यभागीच्या विद्यार्थ्याचा क्रमांक गुणिले काय करतो आपण 2 करतो आणि त्यामधून 1 मायनस करतो. लक्षात घ्या, अशी ही पदावली आपल्या समोर तयार झाली. म्हणजे मध्यभागीच्या विद्यार्थ्याचा क्रमांक, ह्या विद्यार्थिनीचा क्रमांक दिलेला आहे 8वा. त्याला गुणिले काय करतो आपण 2 आणि त्यातून 1 मायनस करतो. मग लक्षात घ्या, ही पदावली आपल्याला पूर्ण करायची आहे आणि त्यातून जे उत्तर मिळेल ते आपला तो पर्याय आपल्याला निवडायचा आहे. मग लक्षात घ्या, सुरुवातीला आपण काय करतो, कंचे भागू बेव या क्रमाने आपण ही पदावली पूर्ण करत असतो. मग लक्षात घ्या, इथं काय आहे, गुणाकार आहे. मग 8 दोन्ही 16, त्यामधून 1 गेले म्हणजे किती राहिले? बरोबर 15 राहिले. मग आपलं उत्तर काय असलं पाहिजे? बरोबर आहे 15. तर लक्षात घ्या, मध्यभागीच्या विद्यार्थ्याचा क्रमांक दिलेला असेल तर एकूण विद्यार्थ्यांची संख्या शोधण्याचे जे सूत्र आहे ते आहे की मध्यभागीच्या विद्यार्थ्याचा क्रमांक गुणिले 2 वजा 1. जर या क्रमाने आपण हे उदाहरण सोडवले, या क्रमाने या पायऱ्यांचा वापर करून आपण गेलो पुढे, तर आपल्याला योग्य उत्तर मिळणार आहे. तर मला वाटतंय या उत्तराबाबत किंवा या प्रश्नाबाबत कोणालाही कोणत्याही प्रकारची आता शंका उरलेली नसावी. आता पुढे पहा, इथं पण आपल्याला वेगळ्या प्रकारच्या सूत्राचा वापर करावा लागणार आहे. तर सर्वात प्रथम पाहूया की गणित काय आहे. लक्षात घ्या, यामध्ये गणित काय आहे पाहून घ्या, की एका रांगेत 37 मुले असून मध्यभागी असणाऱ्या सनीचा रांगेतील क्रमांक कितवा? लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, मगाशी मध्यभागीच्या विद्यार्थ्याचा क्रमांक दिला होता आणि एकूण विद्यार्थ्यांची संख्या शोधायची होती. पण इथं उलट दिलेलं आहे. इथं एकूण विद्यार्थ्यांची संख्या दिलेली आहे जी आहे 37 आणि मध्यभागीच्या विद्यार्थ्याचा क्रमांक आपल्याला शोधायचा आहे. मग तेव्हा आपण काय करतो, तर याचं एक वेगळं सूत्र आहे की मध्यभागीच्या विद्यार्थ्याचा क्रमांक शोधायचा असेल आणि एकूण विद्यार्थ्यांची संख्या दिलेली असेल तर आपण काय करतो, एकूण विद्यार्थ्यांची संख्या अधिक 1 भागिले 2 करतो. मग 37 अधिक 1 किती झाले? बरोबर 38 भागिले 2 आणि यांचा भागाकार किती येईल?
ते ते आहे आपलं उत्तर. तर उत्तर येणार आहे 19. लक्षात घ्या. पर्यायामध्ये आहे का? तर हो आहे. पहिलाच पर्याय आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला हे दुसरे गणित सोडवावे लागणार आहे. तर लक्षात घ्या, की रांगेतील एकूण विद्यार्थ्यांची संख्या दिलेली असेल आणि मध्यभागीच्या विद्यार्थ्याचा क्रमांक शोधायचा असेल, तर त्याचे सूत्र आहे मध्यभागीच्या एकूण विद्यार्थ्यांची संख्या अधिक 1 भागिले 2. तर या सूत्राचे अनुकरण आपण केले, तर आपण नक्कीच उत्तरापर्यंत जाऊन पोहोचणार आहोत. पुढचा प्रश्न पाहूया. विद्यार्थी मित्रांनो, आता इथं आणखी एका सूत्राची आपल्याला आवश्यकता आहे आणि इथं अतिशय सोप्या पद्धतीने आपण या प्रश्नाचे उत्तर देणार आहोत. लक्षात घ्या. आता प्रश्न काय आहे पहा. प्रश्न तिसरा. सिंह, घोडा, उंट, जिराफ, पक्ष या प्राण्यांची बघा 4 प्राण्यांची नाव आहेत इथं. या प्राण्यांची 25 चित्रे याच क्रमाने लावल्यास 13व्या क्रमांकावर कोणत्या प्राण्याचे चित्र दिसेल? कितव्या क्रमांकावर पहा. कोणत्या क्रमांकाच्या चित्राचा विषय आलेला आहे? 13व्या. मग लक्षात घ्या, आपल्याला काय करायचं इथं 13व्या क्रमांकावरती कोणत्या प्राण्याचं चित्र आहे हे शोधण्यासाठी आपल्याला एकूण किती प्राण्यांची नावं दिलीत ते पहा. तर 1, 2, 3 आणि 4. 4 प्राण्यांची नावं दिलेली आहेत. मग या 4 ने या 13 भागायचं आहे आपल्याला. भागाकार कसा येईल? 4 त्रिक 12. बाकी उरली 1. मग लक्षात घ्या, 1 नंबरला कोणता प्राणी आहे? सिंह. मग या प्राण्याचं चित्र इथं आहे. लक्षात घ्या, सूत्र खूप सोपे आहे. आपल्याला जर अशाच पद्धतीने वेगवेगळ्या रंगांची नावं देतात किंवा वेगवेगळ्या फळांची नावं देतात, फुलांची नावं देतात आणि विचारतात, की 52व्या क्रमांकाचे फूल कोणते किंवा फळ कोणते किंवा 27व्या क्रमांकाचे फळ कोणते, फूल कोणते किंवा रंग कोणता, पताका कोणती. तर तेव्हा आपल्याला काय करावं लागतं, की दिलेला क्रमांक आणि त्याला एकूण किती फळांची नावं आहेत किंवा फुलांची नावं आहेत, रंगांची नावं आहेत, प्राण्यांची नावं आहेत. एकूण जे आहेत त्यांच्या संख्येने 1, 2, 3, 4 त्यांच्या संख्येने आपण त्या क्रमांकाला भागायचं आहे आणि जी बाकी येते, 1 आली इथं, तर ती बाकी त्या त्या अंकावरती कोणता प्राणी आहे किंवा पक्षी आहे किंवा फळ आहे किंवा रंग आहे ते आपल्याला निवडायचं आहे आणि तेव्हा आपल्याला ते उत्तर मिळणार आहे. म्हणजे लक्षात घ्या, अतिशय सोप्या पद्धतीने आपण अशा प्रकारच्या प्रश्नांची उत्तरे लगेच शोधू शकता. आता पहा प्रश्न क्रमांक 4. हा प्रश्न पण पाहून घ्या तुम्ही. 5 मीटर अंतरावर एक झाड याप्रमाणे 12 झाडे समान अंतरावर क्रमाने लावली तर पहिल्या व शेवटच्या झाडातील अंतर किती? आता तुम्हाला वाटेल 12 झाडे आहेत. आणि 5 मीटर अंतर आहे. मग डायरेक्ट आपण 12 गुणिले 5 केलं, 12 पंचे 60 मीटर अंतर येईल आणि आपण हे रंगवू तर हे आपलं चुकीचं असणार आहे. कारण लक्षात घ्या, आपण जेव्हा झाड लावतो तेव्हा पहिलं झाड आपण 0 या अंतरावरती लावणार आहे. लक्षात घ्या, 0 मीटर अंतरावरती पहिलं झाड लावणार आहे. त्याच्यामुळे आपल्याला गुणाकार करताना 12 गुणिले 5 न करता 12 मधून आपल्याला एक झाड कमी करावं लागेल, म्हणजे 11 गुणिले 5 करावं लागेल आणि 11 पाची 55 आपलं उत्तर असणार आहे. कारण विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, पहिलं झाड किंवा एखाद्या ओळीमधील पहिली खुर्ची, पहिली बेंच, एखाद्या ओळीमधील विद्यार्थी उभे असताना पहिला विद्यार्थी हे 0 अंतरावरती उभे असतात. म्हणजे 0 मीटर असेल किंवा 0 फूट असेल, काही असेल, तर त्या 0 अंतरावरती ते उभे असल्या कारणाने ज्या एकूण विद्यार्थ्यांची जी संख्या आहे त्यामधून आपल्याला 1 कमी करावा लागतो
आणि त्याच्यानंतरच त्या अंतराने त्याला गुणून जो गुणाकार येतो ते आपलं उत्तर उत्तर असणार आहे. म्हणून अशा पद्धतीने आपण या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. लक्षात घ्या, काही महत्त्वाच्या बाबी मी इथं सांगत आहे, की या बाबींचा आपण बारकाईने विचार केला, तर आपण अशा प्रश्नांना योग्य प्रकारे सामोरे जाऊ शकतो आणि योग्य उत्तरे आपण निवडू शकतो. आता प्रश्न क्रमांक 5 पहा. आर्यनचा रांगेत पुढून 10वा. बघा, कोणाचा? आर्यनचा रांगेत पुढून 10वा व पाठीमागून 7वा क्रमांक आहे. तर रांगेत एकूण किती मुले आहेत? मग आपण काय करतो अशा वेळी? तर एखाद्या विद्यार्थ्याचा समोरून आणि पाठीमागून क्रमांक दिला तर त्या दोघांची सर्वप्रथम बेरीज करतो. आता इथून सुरुवातीपासून कितवा आहे? 10वा क्रमांक आणि पाठीमागून 7वा क्रमांक आहे. मग यांची बेरीज केली तर उत्तर आलं, बेरीज आली 17. परंतु हे आपले उत्तर असणार नाही. कारण आपण पाहिलं तर या आर्यनचा क्रमांक समोरून 10वा, पाठीमागून 7वा आहे. म्हणजे एकाच विद्यार्थ्याचा 2 वेळा क्रमांक आपण इथं घेतलेला आहे. त्यातून आपल्याला काय करावं लागेल? त्या विद्यार्थ्याचा फक्त एकदाच क्रमांक ठेवावा लागेल आणि 1 यामधून कमी करावं लागेल. म्हणजे 17 मधून 1 कमी करावे लागेल. मग उत्तर किती येणार आहे? 16. कारण या विद्यार्थ्याचा क्रमांक आपण 2दा घेतलेला आहे. म्हणजे 2दा एकाच विद्यार्थ्याची काउंटिंग 2 वेळा केलेली आहे. ती आपल्याला एकदाच करायची आहे. त्यामुळे आपण 1 त्या बेरजेतून कमी केले आणि उत्तर आले 16. म्हणून या प्रश्नाचे उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक 2, 16. तर लक्षात घ्या, अशा पद्धतीने छोट्या-छोट्या गोष्टी असतात. त्या गोष्टी लक्षात ठेवल्या तर काय होईल? आपण योग्य प्रकारे अशा प्रश्नांचा सामना करू आणि योग्य उत्तरे देऊ. आता विद्यार्थी मित्रांनो पहा, पुढे प्रश्न क्रमांक 6 मी दिलेला आहे. एका रांगेत जितकी झाडे आहेत तितक्याच झाडांची रांग लावायची आहे. जर रांगेत 5 झाडे लावली तर एकूण किती झाडे लावावी लागतील? लक्षात घ्या, अशा वेळी आपल्याला काय करावं लागतं? जर रांगेतील विद्यार्थ्यांची संख्या आणि रांगांची संख्या सेम असेल, लक्षात घ्या, आता इथं काय दिलंय? 5 झाडे एका रांगेत आहेत. पण एका रांगेतील झाडांची संख्या आणि रांगांची संख्या सेम असेल तर आपल्याला जास्त काहीही करण्याची आवश्यकता नाही. डायरेक्ट दिलेली जी संख्या आहे, अंक आहे, त्याचा वर्ग करायचा आहे आपल्याला. दुसरं काही करण्याची आवश्यकता नाही. याचं उत्तर येणार आहे 25. कारण या ठिकाणी पहा, 5 विद्यार्थ्यांची अशी रांग असणार आहे. इथं पण 5 विद्यार्थी, इथं पण पहा तेवढेच असणार आहेत आणि अशा पद्धतीने हे विद्यार्थी एकूण किती असणार आहेत? तर 25 विद्यार्थी भरणार आहेत. कारण त्यांची जी रांग आहे आणि त्या रांगेतील विद्यार्थी आहेत ते समसमान असणार आहेत. म्हणजे आपण इथं चौरसाचे क्षेत्रफळ सुद्धा आपण म्हणू शकतो याला, की बाजू गुणिले बाजू किंवा बाजू वर्ग. त्या पद्धतीने इथं आपल्याला जी संख्या दिलेली आहे त्याचा वर्ग लिहायचा आहे किंवा ते आपलं उत्तर असणार आहे. म्हणून या प्रश्नाचे उत्तर असणार आहे 25. आता विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न एक दिलेला आहे पहा. प्रश्न क्रमांक 7. हजेरी पत्रकात धुमाळचा क्रमांक 8वा आहे आणि अँथनीचा क्रमांक शेवटून 16वा आहे. धुमाळ आणि अँथनी यांच्यामध्ये 16 मुलांची नावे आहेत. तर वर्गात एकूण किती मुले आहेत? आता पहा, सुरुवातीपासून किंवा समोरून त्या विद्यार्थ्याचा क्रमांक, धुमाळचा क्रमांक कितवा आहे बघा?
8वा क्रमांक आहे तो समोरून आहे, म्हणजे समोरून असा 8वा क्रमांक आहे तो धुमाळ आहे. आणि अँथनीचा क्रमांक शेवटून 16वा आहे, म्हणजे पहा शेवटून याचा 16वा क्रमांक आहे अँथनी. धुमाळ आणि अँथनी, आणि त्या दोघांच्या मध्ये 16 मुलांची नाव आहेत, म्हणजे इथं एकूण या भागात 16 विद्यार्थी आहेत. मग आपल्याला काहीही वेगळं करायची आवश्यकता नाही. याचा क्रमांक 8वा आहे, याचा शेवटून 16वा आहे, मध्ये 16 विद्यार्थी आहेत. ह्या तिघांची बेरीज केली की आपल्याला उत्तर मिळणार आहे. कारण इथं दुसरं कोणताही तर्क किंवा विधान दिलेले नाही. त्याच्यामुळे आपल्याला जास्त काहीही करण्याची आवश्यकता नाही. फक्त जे 3 अंक दिलेले आहेत, 3 संख्या आहेत, त्या तिघांची बेरीज आपल्याला करून घ्यायची आहे. तेच आहे आपलं उत्तर, आणि याचं उत्तर येणार आहे, कोण सांगतंय का? 16 अधिक 16 अधिक 8 यांची बेरीज किती येणार आहे? अगदी बरोबर. याचं उत्तर येणार आहे 40. म्हणजे या वर्गामध्ये किंवा या हजेरी पत्रकामध्ये एकूण 40 विद्यार्थी असणार आहेत. चला पाहूया पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 8. आता पहा या प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे ते पाहून घ्या बरं एकदा. पहा प्रश्न क्रमांक 8. शाळेच्या मैदानात एका रांगेत झाडे लावली. 5 मीटर अंतरावर एक झाड, याप्रमाणे एकूण 50 मीटर अंतरावर झाडे लावली, तर एकूण किती झाडे लावली? लक्षात घ्या, मगाशी याच्या सारखाच एक प्रश्न होता. फक्त तिथं काय होतं की त्यांनी झाडांची संख्या दिली होती आणि पहिल्या आणि शेवटच्या झाडांमधील अंतर विचारलेलं होतं. पण इथं काय केलंय पहा, अंतर दिलेलं आहे. त्या 2 झाडांमधील अंतर दिलेलं आहे. प्रत्येक 2 झाडांमधील अंतर दिलेलं आहे आणि एकूण अंतर देखील दिलेलं आहे, आणि आपल्याला एकूण किती झाडे लावता येतील हे विचारलेलं आहे. मग लक्षात घ्या, मगाशी सुद्धा आपण काय केलं होतं, थोडं आपण बारकाईने विचार केला. थोडं मगाशीचं लक्षात घेतलं, जे गणित होतं आणि त्याची पायऱ्या होत्या किंवा सूत्र होतं, तर आपल्याला कळून येईल की मगाशी आपण काय केलं होतं. मगाशी पहिल्या आणि 12व्या झाडामधील अंतर विचारलं होतं. म्हणजे अ, प्रत्येक 2 झाडातील अंतर 5 मीटर मगाशी होतं. तसं पहिल्या आणि शेवटच्या झाडातील अंतर विचारलं होतं. इथे पण पहा 5 मीटर अंतर दिलेलं आहे. जे प्रत्येक 2 झाडं असणार आहेत सलग, त्यांच्यामधील अंतर 5 मीटर असणार आहे आणि एकूण अंतर 50 असणार आहे. मग आपण जर मगाशीप्रमाणे केलं 50 भागिले 5, तर उत्तर येणार आहे 10. पण हे आपलं उत्तर असणार आहे का? तर नाही. कारण आपण मगाशी पण पाहिलं होतं की पहिलं झाड लावताना आपण 0 मीटर अंतरावरती लावणार आहे. त्याच्यामुळे ह्या 0 मीटर किंवा 0 अंतरावरील एक झाड आपल्याला इथं वाढवावं लागणार आहे. म्हणजे 10 अधिक 1 अशी एकूण 11 झाडे आपण 50 मीटर अंतरापर्यंत लावणार आहोत. लक्षात घ्या, पहिले झाड आपण 0 अंतरावरती लावतो, म्हणून त्या झाडाची एक वाढ इथं होणार आहे. मगाशी सुद्धा झाली होती. तर आपण विचार करताना, फक्त प्रश्न सोडवताना अशा प्रकारचे बारकाईने विचार करा की पहिले झाड हे 0 अंतरावर येणार आहे. म्हणून जेव्हा आपल्याला आपण तोंडी थोडासा विचार बारकाईने विचार न करता डायरेक्ट वरवर पाहून, प्रश्न वरवर पाहून जर पर्याय रंगवायचा प्रयत्न केला, तर डायरेक्ट आपण काय करणार, 50 भागिले 5 10 पर्याय दिसतोय का आहे, लगे रंगवतो. पण हे गणित इतकं सोपं नाही, की सुरुवातीला तुम्हाला जाणून घ्यायचंय आणि लक्षात ठेवायचंय की पहिलं झाड हे 0 मीटर अंतरावरती आपण लावणार आहोत, म्हणून त्याची एक वाढ होणार आहे. चला पाहूया प्रश्न क्रमांक पुढील. प्रश्न क्रमांक आहे बघा 9. थोडस वाचन करा. बघा प्रश्न क्रमांक 9 काय म्हणतोय पहा. एका बागेत अनुक्रमे आंबा, फणस, पपई, चिकू, पेरू. बघा एकूण किती फळांची नाव आहेत? 1 2 3 4 आणि
5 फळांची नावे आहेत. एका बागेत अनुक्रमे आंबा, फणस, पपई, चिकू, पेरू या क्रमाने सरळ रेषेत झाडे लावल्यास 34व्या स्थानी कोणते झाड येईल? या प्रकारचे गणित मगाशीच आपण पाहिलेलं आहे. आपण काय केलं होतं, तर कितव्या क्रमांकाचे झाड किंवा फळ आपल्याला विचारलेलं आहे, तर ते घ्यायचंय आपल्याला भाज्य म्हणून आणि भाजक काय असणार आहे, तर एकूण किती झाडे आहेत पहा किंवा किती फळांची नावे आहेत पहा. 1, 2, 3, 4, 5. 5 फळांची नावे आहेत. तर ज्या क्रमांकाचे झाड आपल्याला विचारलेले आहे, तो क्रमांक घेऊन त्याला एकूण फळांच्या किंवा झाडांच्या क्रमांकाने भागायचं आहे. मग बघा भागाकार कसा येईल? कोणी करू शकतंय का? 34/5 हा भागाकार जर यशस्वीपणे आपण सोडवला आणि बाकी जी येईल त्याच्यावरती हे उत्तर आधारित असणार आहे. आता पहा 5च्या पाड्यात 30 आहे, 35 नाही. म्हणून आपण काय करतो 5 संग 30 घेतो. बाकी उरणार आहे 4. मग बाकी 4 आली म्हणजे 4 नंबरचे झाड आपलं उत्तर असणार आहे. मग उत्तर काय असणार आहे? 4 नंबरचे झाड आहे चिकू. मग उत्तर ऑप्शनमध्ये आहे का बघा? तर आहे. ऑप्शन पहिलाच आहे. लक्षात घ्या, जर समजा बाकी 0 आली, तर शेवटचं जे झाड आहे किंवा शेवटचं फळ आहे ते असणार आहे आपलं उत्तर. बाकी 1 आली तर 1, 2 आली तर फणस, 3 आली तर पपई, 4 आली तर चिकू आणि बाकी जर 0 आली तर ओळखायचं सर्वात शेवटी जे झाड आहे किंवा जो इतर प्रश्नामध्ये रंग देतील किंवा फुलांची नावं देतील, तर ते शेवटचं फळ असेल, फूल असेल, झाड असेल, पक्षी असेल, प्राणी असेल, तर ते आपल्याला जर बाकी 0 आली इथं, तर तो शेवटचा प्राणी, पक्षी काय असेल रंग, तो आपल्याला निवडावा लागेल. तो ऑप्शन आपला बरोबर असणार आहे. पण इथं बाकी आलेली आहे 4 म्हणून हे चौथं फळ किंवा झाड आहे चिकूचं. म्हणून उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर 1 चिकू. विद्यार्थी मित्रांनो पहा, प्रश्न क्रमांक 10 दिलेला आहे. थोडंसं वाचन करा. पहा, प्रश्न क्रमांक 10 काय म्हणतोय? सुलोचनाच्या पाठीमागे 18 मुली व पुढे 5 मुले आहेत. म्हणजे समोर 5 मुले आहेत. त्याच्यानंतर आहे सुलोचना 6 नंबरवरती. त्याच्यानंतर तिच्या पाठीमागे 18 मुली आहेत तिथं. म्हणजे लक्षात घ्या एकूण विद्यार्थी किती आहेत? ही 5, ही एक 6वी. 5 आणि 1 6, 6 आणि 18, 18 अधिक 6 सांगा. 24 विद्यार्थी असणार आहेत इथं. मग त्यांनी काय केलंय, की सरिता व सुलोचना यांच्यामध्ये 8 मुले आहेत. बघा सरिता व सुलोचना यांच्यामध्ये 8 मुले आहेत. मग सुलोचना इथं आहे, सरिता इथंच असणार आहे. पण कितव्या क्रमांकावर आहे ते आपल्याला शोधायचं आहे. पहा सरिता व सुलोचना यांच्यामध्ये 8 मुले आहेत. इथं 8 मुलं आहेत. तर सरिताचा पुढून कितवा क्रमांक आहे? लक्षात घ्या. आता हे गणित सोडवताना काय करावं लागेल तुम्हाला? सुरुवातीला सुलोचनाच्या अगोदर 5 विद्यार्थी आहेत. त्याच्यानंतर सुलोचना 1 म्हणजे इथपर्यंत 6 विद्यार्थी झाले. झाले का? मग त्यांच्यामध्ये 8 मुले आहेत. कोणामध्ये? सरिता व सुलोचना. मग सुलोचनाचा क्रमांक 6वा आहे. त्यात 8 मिळवा. किती झाले? 6 अधिक 8 14. पण ते आपलं उत्तर असणार आहे का? नाही. ही सरिताच्या समोरच्या म्हणजे सरिताच्या पुढे असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या आहे 14 आणि सरिताचा एक क्रमांक असणार आहे. तो आपल्याला यात ऍड करावा लागणार आहे. म्हणजे सरिताचा समोरून 15वा क्रमांक असणार आहे. लक्षात घ्या. सुलोचनाच्या पाठीमागे 18 मुली. आता इथं आपल्याला घेताना काय करायचंय? सरिताच्या सुलोचनाच्या पुढे आपण काय केलं? सुरुवातीला 5 मुले घेतली. सुलोचना एक 6वी.
आणि इतर 18 यांची बेरीज केली 24 आली आणि त्याप्रमाणे आपण कृती केली आणि उत्तर काय आलं? तर उत्तर आलं 15. तर योग्य प्रकारे अशा पद्धतीने आपल्याला ताळमेळ लावून बारकाईने थोडासा विचार करून अशा प्रश्नांचा सामना करावा लागेल. तर इथे उत्तर आलं होतं 15. आता पहा पुढील प्रश्न काय आहे पहा. बघा प्रश्न क्रमांक 11 काय म्हणतोय 35 मुलांच्या रांगेत सचिन मध्यभागी असणाऱ्या मुलाच्या डावीकडे तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर सचिनचा रांगेत उजवीकडून व डावीकडून कितवा क्रमांक आहे? 35 मुलांच्या रांगेत बघा 35 मुलांची अशी रांग आहे अशी 35 मुलांची अशी रांग आहे आणि रांगेत सचिन मध्यभागी असणारा मुलगा आता मध्यभागी इथं असणारा क्रमांक आहे. मग आपण मगाशीच पाहिले मला वाटतं पहिल्या किंवा दुसऱ्या उदाहरणामध्ये पाहिलेलं आहे की एकूण विद्यार्थ्यांची संख्या दिली असताना मध्यभागीच्या विद्यार्थ्याचा क्रमांक शोधणे. तो कशा पद्धतीने आपण शोधतो त्याचे सूत्र पण मगाशी दिलं होतं. तर एकूण विद्यार्थ्यांची संख्या घेतो आपण किती आहे 35. त्याच्यामध्ये काय करतो आपण अधिक 1 करतो भागिले 2. तर 36 भागिले 2 उत्तर किती आलं 18. तर मध्यभागीच्या विद्यार्थ्याचा क्रमांक किती असणार आहे 18वा क्रमांक असणार आहे. मग लक्षात घ्या मध्यभागी असणाऱ्या मुलाचा क्रमांक आला 18. मग सचिन उभा आहे तो कुठे आहे पहा मध्यभागी असणाऱ्या मुलाच्या डावीकडे बघा डावीकडे तिसऱ्या क्रमांकावर मुलाच्या म्हटलं की तो मध्यभागीचा क्रमांक पकडायचा नाही. लक्षात घ्या च्या किंवा दरम्यान हे शब्द आले तर सांगितलेल्या विद्यार्थ्याचा क्रमांक पकडायचा नाही. मग मुलाच्या डावीकडे तिसऱ्या क्रमांकावर डावीकडे म्हणजे आपल्या डावीकडे इथं पहा 1 2 आणि हा तिसऱ्या नंबरला तो सचिन उभा आहे. लक्षात घ्या मग आपल्याला या सचिनचा क्रमांक शोधायचा आहे. मग आपल्याला पहिल्यांदा कुठून शोधायचा आहे बघा उजवीकडून आणि दुसऱ्यांदा डावीकडून. उजवीकडून म्हणजे इकडून इकडून पहा मध्यभागीचा क्रमांक आलाय 18 त्याच्यानंतर बघा 19 20 आणि 21 म्हणजे उजवीकडून त्याचा क्रमांक आहे 21वा आणि डावीकडून आपण पाहिलं तर बघा डावीकडून इथं पाहिलं तर इथं 18 आहे इकडून इकडं 18 मग 18 मधून हे मायनस करावं लागेल 18 17 16 आणि याचा क्रमांक असणार आहे 15वा. लक्षात घ्या इकडनं आपण विद्यार्थ्यांचे जर ही विद्यार्थी किंवा डॉट करून आपण मांडले त्यांची संख्या तर बरोबर हे असं करत गेलं तर हे 15व्या क्रमांकावरती तो सचिन उभा असलेला आपल्याला दिसणार आहे. कारण मध्यभागीचा क्रमांक ऑलरेडी 18वा आलेला आहे. त्याच्यामुळे आपल्याला या प्रश्नाचे उत्तर फार अवघड जाणार नाही. फक्त आपल्याला लक्षात घ्यावं लागेल की मध्यभागी असलेल्या विद्यार्थ्याचा क्रमांक शोधणे आणि एकूण विद्यार्थ्यांचे क्रमांक शोधणे त्यांची संख्या शोधणे याचे जे सूत्र आहे हे आपलं पाठ पाहिजे. त्याशिवाय अशा प्रश्नांची उत्तरे आपण देऊ शकणार नाहीत. तर त्यासाठी थोडं बारकाईने आपण लक्ष देणं आवश्यक आहे आणि या सूत्रांचा पाठपुरावा करणं आवश्यक आहे. मग आपलं उत्तर काय आलं होतं उत्तर आपलं आलं होतं 21 कारण आपल्याला पहिल्यांदा उजवीकडूनचा क्रमांक त्यांनी विचारलेला आहे लक्षात घ्या. मग उजवीकडून इकडून आलं होतं मग अशी उत्तर 21 आणि डावीकडून 15. मग आपलं उत्तर काय होतं 21 आणि 15 ऑप्शन नंबर 3. प्रश्न क्रमांक 12 पाहूया आपण. आता पहा प्रश्न क्रमांक 12 मध्ये काय आहे कवायतीसाठी जेवढ्या रांगा आहेत तेवढीच मुले प्रत्येक रांगेत आहेत. जर प्रत्येक रांगेत 16 मुले असतील तर मैदानावरील सर्व मुलांच्या पायांची संख्या किती? लक्षात घ्या आपल्याला संख्या दिलेली आहे पहिली विद्यार्थ्यांची संख्या किती 16. मग मगाशी याप्रमाणेच एक गणित आपण पाहिलेलं आहे.
की मगाशी पण एक गणित होतं की एका बागेमध्ये एका रांगेमध्ये जेवढी झाडे आहेत तेवढ्याच रांगा आहेत आणि एका रांगेत 5 झाडे आहेत. मग आपण काय केलं तर त्या 5चा वर्ग केला होता. त्याच पद्धतीने इथं काय करायचंय त्या 16चा वर्ग करायचा आहे. म्हणजे विद्यार्थ्यांची संख्या मिळेल. आपल्याला उत्तर शोधायचं वेगळं. पण सुरुवातीला आपल्याला विद्यार्थ्यांची संख्या माहीत असणं आवश्यक आहे. तर 16चा वर्ग किती येतो? कोणी सांगू शकतंय का? बघा 200 सांगा 56. 256 ही विद्यार्थ्यांची संख्या आहे की 16 मुले प्रत्येक रांगेत आहेत आणि 16 रांगा आहेत म्हणजे 16चा वर्ग केला आपण आणि 256 विद्यार्थी आहेत एकूण विद्यार्थी. मग त्यांनी काय विचारले पायांची संख्या. मग लक्षात घ्या 256 गुणिले 2 केलं की आपल्याला त्या सर्व विद्यार्थ्यांच्या पायांची संख्या मिळणार आहे. तर तुम्ही गुणाकार करा आणि मला उत्तर सांगा की 256 गुणिले 2 केले असता काय उत्तर येईल? कोणी सांगू शकतंय का? पटकन गुणाकार करा आणि मला उत्तर सांगा की उत्तर किती येतंय? झालं? बरोबर 512. तर हे आपलं उत्तर असणार आहे. ऑप्शन नंबर 3 512. लक्षात घ्या अशा पद्धतीने आपण जर सूत्र लक्षात ठेवली, काही क्लुप्त्या लक्षात ठेवल्या तर आपल्याला ह्या प्रश्नांना सामोरे जायला कोणतीच अडचण असणार नाही. याच्यानंतर पाहूया आपण प्रश्न क्रमांक 13. बघा प्रश्न क्रमांक 13 पाहूया आपण. एका रांगेत 23 मुले उभी आहेत. बरोबर मध्यभागी रवी उभा आहे. त्याच्या अगोदर लगतच पूजा उभी आहे. तर तिचा रांगेतील पुढीलपैकी कोणता क्रमांक असेल? बघा एकूण मुले किती आहेत ते पहा. आणि मगाशी मी सांगितल्याप्रमाणे मध्यभागीच्या विद्यार्थ्याचा क्रमांक शोधायचा आहे तुम्हाला. मग बघा एकूण विद्यार्थी आहेत 23. सूत्र काय होतं? एकूण विद्यार्थी अधिक 1 भागिले 2. 23 अधिक 1 24 आणि 24 भागिले 2 केलं की मध्यभागीच्या विद्यार्थ्याचा क्रमांक येणार आहे. मग सांगा 24 भागिले 2 केल्यानंतर आपल्याला काय मिळेल? कोणतं उत्तर मिळेल? कोणती संख्या मिळणार आहे? अगदी बरोबर 12. त्या मध्यभागीच्या विद्यार्थ्याचा क्रमांक असणार आहे 12वा. म्हणजे रवी आहे तो 12व्या क्रमांकावरती इथं त्या ओळीमध्ये उभा असणार आहे. आणि त्याच्यानंतर पहा अशी ही ओळ गेलेली आहे. 12वा क्रमांक मध्यभागीचा विद्यार्थी आहे तो आहे रवी आणि त्याच्या अगोदर लगतच पूजा उभी आहे. म्हणजे या ठिकाणी इथं पूजा उभी आहे. तर तिचा क्रमांक असणार आहे बरोबर 11वा क्रमांक तिचा असणार आहे. लक्षात घ्या. तर इथं 11व्या क्रमांकावरती पूजा उभी असणार आहे. त्यांनी समोरून क्रमांक विचारलेला असेल तर 11वा क्रमांक असेल आणि पाठीमागून विचारलं तर कितवा क्रमांक असणार आहे? 13वा क्रमांक असणार आहे. म्हणून 11 किंवा 13 इथं जर समोरून क्रमांक विचारला तर 11वा, पाठीमागून क्रमांक विचारला तर 13वा तिचा क्रमांक असणार आहे. चला पाहूया प्रश्न क्रमांक पुढील 14वा प्रश्न पाहतोय आपण आता. लक्षात घ्या एका रांगेत काही मुले उभी आहेत. सॉरी एका रांगेत काही मुली उभ्या आहेत. उभ्या पाहिजे होते इथं. एका रांगेत काही मुली उभ्या आहेत. श्रेया म्हणते माझा शेवटून 7वा क्रमांक आहे. जान्हवी म्हणते माझा सुरुवातीपासून 12वा क्रमांक आहे आणि श्रेया माझ्या अगोदर दुसऱ्या स्थानावरती आहे. तर या रांगेत एकूण किती मुली आहेत हे पाहायचे आपल्याला. एका रांगेत काही मुली उभ्या आहेत. श्रेया म्हणते माझा शेवटून 7वा क्रमांक आहे. शेवटून 7वा क्रमांक इथं आहे. शेवटून 7व्या क्रमांकावरती इथं आहे श्रेया.
जान्हवी काय म्हणते, माझा सुरुवातीपासून 12वा क्रमांक आहे. सुरुवातीपासून इथनं असा 12वा क्रमांक आहे. आणि श्रेया माझ्या अगोदर दुसऱ्या स्थानावरती आहे. याचा अर्थ आहे ही पुढे नाही, तर ही पाठीमागे इथंच उभी आहे. कोण? जान्हवी. जान्हवी कुठं असणार आहे? मग इथं असणार आहे. पण किती नंबरला आहे ते आपल्याला पाहायचंय. थोडस बारकाईने उदाहरण किंवा प्रश्न पहा, की जान्हवी काय म्हणते, की माझा सुरुवातीपासून 12वा क्रमांक आहे. सुरुवातीपासून हा पाठीमागून दिला आपण. 12वा क्रमांक आहे आणि श्रेया माझ्या अगोदर दुसऱ्या स्थानावरती आहे. म्हणजे इथं आणखी एक कोणतरी आहे आणि त्याच्या अगोदर श्रेया आहे. तर या रांगेत एकूण किती मुली आहेत? लक्षात घ्या. ह्या श्रेयाचा आपल्याला समोरून क्रमांक पहिल्यांदा शोधावा लागेल. तर श्रेयाचा समोरून क्रमांक मिळाला, तर तिचा पाठीमागून 7वा क्रमांक दिलेला आहे, तो आपल्याला मिळेल आणि मग आपल्याला उत्तर त्यांची बेरीज केली की आपल्याला उत्तर मिळणार आहे. मग लक्षात घ्या, जान्हवीचा क्रमांक जर समोरून 12वा असेल आणि ह्या दोघींच्या मध्ये एक विद्यार्थिनी असेल, तर हिचा समोरून क्रमांक श्रेयाचा किती असणार आहे? बघा, इथं 11वा एक विद्यार्थी असणार आहे, विद्यार्थिनी असणार आहे आणि श्रेया असणार आहे समोरून समोरून सॉरी 10व्या क्रमांकावरती असणार आहे. बघा, समोरून तिचा क्रमांक आहे 10वा. मग श्रेयाचा समोरूनचा क्रमांक आहे 10वा आणि शेवटून तिचा क्रमांक असणार आहे 7वा. ते ऑलरेडी दिलेलं आहे बघा इथं. त्याच्यामुळे ह्या दोघींची म्हणजे दोन्ही अंकांची बेरीज जर केली आपण 10 आणि 7 ची, तर उत्तर येणार आहे 17. पण हे आपलं उत्तर असणार आहे का? तर नाही, कारण श्रेयाचा क्रमांक आपण दोनदा इथं पकडलेला आहे बघा, काउंट केलेला आहे. इथून समोरून पण 10वा क्रमांक आहे आणि शेवटून 7वा क्रमांक आहे. म्हणजे तिचा क्रमांक आपण 2 वेळा काउंट केलेला आहे. त्यामधून आपल्याला काय करावं लागेल? एकदाच तो नंबर काउंट करावा लागेल, म्हणून 1 त्यातून मायनस करावे लागेल, कमी करावं लागेल. मग 17 वजा 1 केलं की आपल्याला एकूण विद्यार्थिनींची संख्या मिळणार आहे आणि एकूण विद्यार्थिनी असणार आहेत 16. लक्षात घ्या, इथं आपण थोडंसं बारकाईने पाहण्याची आवश्यकता आहे. एखाद्या वेळेस आपल्याला काय वाटतं, की इथं 7व्या क्रमांकावरती श्रेया आहे आणि पुढून 12व्या क्रमांकावरती जान्हवी आहे. मग त्यावेळेस आपल्याला जमलिंग होऊ शकतं. तर इथं थोडासा प्रश्न वेगळा आहे आणि त्यांची बैठक व्यवस्था जी आहे किंवा उभं राहण्याची जी व्यवस्था आहे, ती थोडीशी ज्या पद्धतीने प्रश्नामध्ये दिलेली आहे, ते जमलिंग होऊ शकतं. म्हणून थोडंसं बारकाईने आपण हे गणित पाहण्याची आवश्यकता आहे. त्याशिवाय आपल्याला योग्य उत्तर मिळणार नाही. पहा, पुढील प्रश्न आपण पाहतोय. प्रश्न क्रमांक 15वा आहे. 15वा प्रश्न काय म्हणतोय पहा. एका रांगेत पहिल्या मुलानंतर एक मुलगी, दुसऱ्या मुलानंतर 2 मुली, तिसऱ्या मुलानंतर 3 मुली, याप्रमाणे एकूण 36 मुले उभी आहेत. तर या 36 मुलांमध्ये मुलगे किंवा मुले किती आहेत? तर अतिशय सोपा प्रश्न आहे. तसा प्रश्न किचकट वाटेल तुम्हाला, की एक मुलगा, परत एक मुलगी आहे, परत एक मुलगा आहे, परत एक 2 मुली आहेत, परत एक मुलगा आहे, परत 3 मुली आहेत. तर असा हा क्रम जर पाहिला, तर या पद्धतीने तुम्ही मांडणी करून सुद्धा तुम्हाला उत्तर मिळू शकते किंवा आपण हा क्रम कुठे पाहतो? तर त्रिकोणी संख्येमध्ये हा आपण क्रम पाहतो. लक्षात घ्या. आता एकूण संख्या किती दिलेली आहे? 36. मग लक्षात घ्या, आपल्याला 36 मुलं आणि मुली मिळून 36 आहेत आणि आपल्याला माहित आहे की त्रिकोणी संख्यांचा क्रम कसा येतो? 1, 0 अधिक 1, परत 1 अधिक 2 यांची बेरीज झाली 3, परत 3 अधिक 3 ची बेरीज झाली 6. ह्या क्रमाने आपल्याला हे उत्तर मिळणार आहे. तुम्ही एकतर ते मांडून करू शकता, कारण असं जरी केलं आणि मी सांगतोय त्या पद्धतीने केलं तरी उत्तर सेम येणार आहे. तर 36 ही सुद्धा एक त्रिकोणी संख्या आहे. आपण जर सुरुवातीच्या त्रिकोणी संख्या पाहिल्या तर 1, 3, 6, 10, 15, 21, 28 आणि 36 अशा संख्या आपल्याला त्रिकोणी सुरुवातीच्या भेटणार आहेत. मग या 36च्या अगोदरची त्रिकोणी संख्या लक्षात घ्या. काय असू शकते? तर ते आहे 28. मग या 36 मधून ते 28 मायनस करा. उत्तर येणार आहे 8 आणि त्या मुलांची संख्या 8 येणार आहे आणि उरलेल्या 28 आहेत त्या मुली असणार आहेत. तुम्ही मांडून जरी केलं तरी उत्तर चुकणार नाही किंवा चेंज होणार नाही. उत्तर आहे तेच येणार आहे.
आणि कधी-कधी काय होतंय, की असे जेव्हा सोपे प्रश्न असतील किंवा आता इथं पहा, की मुले एकूण मुलांची संख्या कमी आहे. त्याच्यामुळे आपल्याला हे सोपं आहे, की त्रिकोणी संख्या अगोदरची त्रिकोणी संख्या घेऊन ते करणं. पण समजा संख्या जर जास्त असेल, तर मात्र थोडंसं आणखी बारकाईने थोडा विचार करण्याची आवश्यकता आहे. कारण तिथं हे सूत्र लागेल, याची खात्री आपल्याला करावी लागेल. जर लागलं तर ठीक आहे. पण संख्या जर जास्त असेल किंवा हजारामध्ये संख्या असेल किंवा शेकडोमध्ये असेल, तर त्यावेळेस आपल्याला हे सूत्र लागतंय का? हे पाहावं लागेल आणि त्याच्यानुसारच बारकाईने अ, हे गणित अशा प्रकारची गणितं सोडविण्याचा प्रयत्न करावा लागेल. पहा प्रश्न क्रमांक 16. हजेरी पत्रकात विपुल आणि संध्या यांच्या दरम्यान 19 विद्यार्थ्यांची नावे नोंदलेली आहेत. विपुलचा क्रमांक शेवटून 25वा आणि संध्याचा क्रमांक सुरुवातीपासून 13वा आहे. तर वर्गात एकूण किती मुले आहेत बघा. हजेरी पत्रकात विपुल आणि संध्या यांच्या दरम्यान 19 विद्यार्थ्यांची नावे नोंदलेली आहेत. विपुलचा क्रमांक शेवटून 25वा आहे. शेवटून 25वा विपुल आहे. आणि संध्याचा क्रमांक सुरुवातीपासून 13वा आहे. इथून समोरून 13वा क्रमांक आहे असा. आणि दोघांच्या दरम्यान विद्यार्थी किती आहेत पहा इथं दिलेलं आहे 19. आपण मगाशीच पाहिले की च्या किंवा दरम्यान आलं तर ते दोघांची नावं किंवा क्रमांक घ्यायचे नाहीत. यांच्या दरम्यान किती आहेत पहा 19. मग तुम्हाला बेरीज कशाची करायची पहा 19 अधिक 13 अधिक 25. ह्या तिघांची बेरीज केली आपण. कोणती 25 अधिक 19 करा किंवा अधिक 13 अशा क्रमाने तुम्ही केली तरी चालेल. तर यांची जी बेरीज असेल तेच असणार आहे आपलं उत्तर. मग करा 3 अधिक 9 12 12 आणि 5 17 7. हातच्या आला 1. इथं पहा 1 अधिक 1 2 आणि 2 4 आणि हातच्या 1 5 57 आहे आपलं उत्तर. इथं अवघड काही नव्हतं कारण फक्त डायरेक्ट विद्यार्थ्यांचा समोरून क्रमांक शेवटून क्रमांक दिलेला आहे त्यांच्या दरम्यानचा क्रमांक दिलेला आहे. त्याच्यामुळे इथं इतर कोणतीही अडचण नव्हती. इथं फक्त त्या दिलेल्या क्रमांकांची किंवा संख्यांची तुम्हाला बेरीज करायची होती. म्हणून इथं अवघड काहीच नव्हतं. आता पहा हा प्रश्न मगाशीच या प्रकारचे प्रश्न झालेले आहेत बघा. मला वाटते जवळपास तिसरा प्रश्न असणार आहे की असे प्रश्न होऊन गेलेत. थोडं पाहून घ्या हा प्रश्न. प्रश्न क्रमांक 17. लाल, पिवळा, निळा, हिरवा व गुलाबी या रंगांच्या पताका याच क्रमाने लावलेल्या आहेत. तर पिवळ्या रंगाची पताका पुढीलपैकी कोणत्या क्रमांकावरती येईल? थोडासा वेगळ्या प्रकारे हा प्रश्न विचारलेला आहे. तर हे सुद्धा सोपं आहे. आता इथं पहा 1 नंबरला काय आहे लाल, 2 नंबरला पिवळा रंग, 3 नंबरला आहे निळा, 4 नंबर हिरवा, 5 नंबर गुलाबी. तर 5 रंगांची नावं दिलेली आहेत आणि आपल्याला कोणत्या रंगाची पताका शोधायची आहे? तर पिवळ्या रंगाची पताका पुढीलपैकी कोणत्या क्रमांकावर येईल? तर पिवळ्या रंग किती नंबरला आहे बघा? तर 2 नंबरला आहे. याचा स्पष्ट अर्थ आहे की एकूण 5 रंग आहेत. आता इथं बाकी 2 राहिली पाहिजे आणि आपल्याला माहित आहे की 5 ने भाग कशाला जातो? 5 ची जी कसोटी आहे ही लक्षात असेल तर तुम्हाला जास्त काहीही करण्याची आवश्यकता नाही. भागाकार करण्याची देखील आवश्यकता नाही. फक्त आपल्याला 5 ची कसोटी माहीत पाहिजे. कारण इथं काय करायचंय तुम्हाला बाकी फक्त 2 आली पाहिजे. पण त्यासाठी 5 ची कसोटी जर माहीत असेल तर आपण तोंडी उत्तर सांगू शकतो. तर 5 ची कसोटी काय आहे की दिलेल्या संख्येतील शेवटचा अंक 0 किंवा 5 पाहिजे.
म्हणजे लक्षात घ्या 0 किंवा 5 शेवटचा अंक असेल तर त्याला 5 ने निःशेष भाग जातो. मग या कसोटीच्या अनुक्रमे किंवा आधारे आपण पुढे गेलो तर बाकी 2 कधी उरेल? 0 आणि 5 यामध्ये 2 मिळवायचं. 0 मध्ये 2 मिळवले की उत्तर येतं 2. म्हणजे एकतर शेवटी एकक स्थानी 2 पाहिजे किंवा 5 अधिक 2 7. 2 किंवा 7 जिथं एकक स्थानी असेल ते असणार आहे आपलं उत्तर. बघा, संख्येचा शेवटचा अंक 0 किंवा 5 असेल तर 5 ने निःशेष भाग जातो आणि इथं आपल्याला 2 नंबरचा जो रंग आहे, त्या रंगाची पताका किती नंबरला येणार आहे ते शोधायचं आहे. मग त्याची बाकी फक्त किती आली पाहिजे? 2 आणि बाकी 2 येण्यासाठी त्या संख्येला संख्येचा शेवटचा अंक 7 किंवा 2 पाहिजे. मग खालीलपैकी कोणता आहे बघा? आपण करून पाहिलं तरी चालतं. ह्या प्रत्येक संख्येला 5 ने भागा. बाकी 2 फक्त या ठिकाणी येईल. उर्वरित इथं बाकी 3 येणार आहे. इथं 4 येणार आहे. इथं 3 येणार आहे. म्हणजे हे उत्तर असणार नाहीत. फक्त इथं बाकी 2 येईल. कारण 85 भागिले 5 केलं तर उत्तर किती येणार आहे? 17 5 85 आणि इथं बाकी 2 उरणार आहे. म्हणून उत्तर असणार आहे 87. पहा आता. एका रांगेत मनोहरच्या डावीकडे वैशाली असून त्यांच्या दरम्यान 3 व्यक्ती उभ्या आहेत. मनोहर रांगेच्या उजवीकडून 6व्या स्थानावर उभा आहे. वैशाली रांगेच्या डावीकडून 10व्या स्थानावर उभी आहे. याच रांगेत प्रियंका उजवीकडून 8व्या स्थानावर उभी आहे. तर रांगेच्या डावीकडून ती कोणत्या क्रमांकावर आहे उभी आहे? तर आपल्याला सुरुवातीला एकूण किती विद्यार्थी आहेत, किती लोक आहेत त्यांची संख्या शोधावी लागेल. सुरुवातीला मांडणी करून घेऊया. एका रांगेत मनोहरच्या डावीकडे वैशाली असून त्यांच्या दरम्यान 3 व्यक्ती उभे आहेत आणि मनोहर रांगेच्या उजवीकडून 6व्या स्थानावरती उभा आहे. उजवीकडून 6व्या. इथं 6व्या स्थानावरती हा आहे मनोहर. त्याच्यानंतर पहा वैशाली रांगेच्या डावीकडून 10व्या स्थानावर उभी आहे. डावीकडून म्हणजे आपला डावा हात इकडून. डावीकडून 10व्या स्थानावरती ही उभी आहे वैशाली. आणि दोघांच्या दरम्यान 3 व्यक्ती उभे आहेत. इथं 3 व्यक्ती आहेत. 1 2 3. मग एकूण किती व्यक्ती आहेत तिथं पहा किती लोक आहेत त्या रांगेत. तर हे 10 ते 6 10 16 आणि हे 3 ह्याची बेरीज झाली 19 व्यक्ती त्या ओळीमध्ये उभे आहेत. मग आपल्याला काय विचारलंय पुढे पहा. प्रियंका उजवीकडून 8व्या स्थानावरती उभी आहे. 8वं स्थान म्हणजे कोणतं पहा. इथं 6 नंबरला मनोहर आहे उजवीकडून. उजवीकडून बघा 6 नंतर हे 7वं इथं 8व्या स्थानावरती उजवीकडून हे 8वं आहे बरं का. 8व्या स्थानावरती इथं प्रियंका उभी आहे. तर तिची डावीकडून तिचा क्रमांक विचारला आहे. मी डावीकडून पहा. डावीकडून 10 नंबरला हे वैशाली आहे. 10 नंतर हे 11 हा 12वा क्रमांक आहे. तो ह्या प्रियंकाचा असणार आहे. तर अशा प्रकारे मांडणी केली तर आपल्याला लगेच उत्तर मिळणार आहे. जेव्हा उजवी साईड वगैरे देतात तेव्हा आपण आडवी ओळ केली तरी लगेच अशा प्रकारच्या प्रश्नांची उत्तरं शोधणं शक्य होईल. चला पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 19.
पहा प्रश्न क्रमांक 19 काय आहे? बसच्या एका रांगेत 41 व्यक्ती आपल्या डावीकडे तोंड करून उभे आहेत. तर मध्यभागी असलेल्या पियुषच्या स्थानाच्या उजवीकडे 12व्या स्थानावर उभ्या असलेल्या अंबरचा रांगेच्या उजवीकडून कितवा क्रमांक असणार आहे? पहा. आता समजा अशी रांग उभी आहे आणि ह्यांची तोंड अशी आहेत. तर कारण त्यांची तोंड कुठे आहेत? डावीकडे. समजा अशी उभी रांग आहे ती 41 लोकांची आणि त्यांची तोंड डावीकडे आहेत म्हणजे असे या दिशेला तोंड करून ती उभी आहेत. मग आपल्याला काय करायचं आहे? 41 व्यक्ती एकूण दिलेले आहेत. मग आपल्याला सर्वात प्रथम मध्यभागी असलेल्या पियुषचा क्रमांक शोधायचा आहे आणि मध्यभागी असलेल्या व्यक्तीचा क्रमांक शोधणे हे आपण मगाशीच पाहिलेलं आहे. त्याचं सूत्र आहे आपल्याकडे, की एकूण जे व्यक्ती आहेत त्यामध्ये एक मिळवायचं आणि भागिले 2 केलं, की आपल्याला मध्यभागीच्या व्यक्तीचा क्रमांक मिळणार आहे. मग 41 अधिक 1 केलं, की उत्तर आलं 42 भागिले 2 आणि त्याचं उत्तर येणार आहे 21. म्हणजे मध्यभागी असलेल्या पियुषचा क्रमांक असणार आहे 21वा. मग 21व्या स्थानावरती आहे तो पियुष असं तोंड करून. मग त्याच्या उजवीकडे पहा 12व्या स्थानावरती च्या म्हणलं की काय करायचंय? पियुष त्याचा क्रमांक पकडायचा नाही. 21वा क्रमांक पकडायचा नाही. लक्षात घ्या. आणि आपल्याला उजवीकडे जाताना आता एक-एकने कमी व्हावं लागेल. कारण मध्यभागी उभा आहे. मग 21 नंतर आता उजव्या साईडला जाताना 20, 19, 18 या क्रमांकाने पुढे जावे लागेल. मग लक्षात घ्या त्याचा क्रमांक पहा. पियुषच्या स्थानाच्या उजवीकडे 12व्या स्थानावरती तो उभा आहे. मग लक्षात घ्या 21 मधून 12 तुम्ही कमी केले तरी काय होणार आहे? आपल्याला त्याच्या जवळपास उत्तराच्या जवळपास आपण जाणार आहोत. कारण 21 मधून 12 गेले उत्तर येणार 9. पण हे आपलं उत्तर असणार आहे का? तर नसणार आहे. कारण 12व्या स्थानावरती तो उभा आहे. म्हणजे तो असा उभा आहे पण आपल्याला समोरून त्याचा क्रमांक शोधावा लागेल आणि तो 9वा आहे का ते पहा. समोरून 9वा जर आपण त्याचा क्रमांक घेतला आणि त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये कितीचा फरक असणार आहे? 11चा. कारण 12व्या स्थानावर तो आहे. म्हणजे 9 अधिक 11 केलं तर 20 आलं आणि 21व्या स्थानावरती हा बरोबर पियुष असणार आहे. म्हणजे बरोबर हे आपलं उत्तर आहे 9. तो 9व्या स्थानावरती उभा आहे. लक्षात घ्या. अशा पद्धतीने आपल्याला या प्रश्नाची उकल शोधावी लागणार आहे. कारण मध्यभागीच्या मुलाचा क्रमांक आपण शोधला तो आला 21 आणि त्याच्या उजवीकडे 12व्या स्थानावरती अंबर उभा आहे आणि ह्या अंबरचा क्रमांक उजवीकडून 9वा आलेला आहे. चला पाहूया पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 20. हजेरी पटावर हेमांगीचा क्रमांक 11वा आणि अजयचा क्रमांक शेवटून 18वा आहे. हेमांगी आणि अजय यांच्या दरम्यान 26 विद्यार्थ्यांचे क्रमांक आहेत. तर हजेरी पटावर मध्यभागी असणाऱ्या विद्यार्थ्याचा क्रमांक कितवा असेल किंवा किती असेल? तर पहा इथं पण काही अवघड नाहीये. कारण काय करायचंय आपल्याला पहिल्यांदा एकूण विद्यार्थ्यांची संख्या शोधायची आणि एकूण विद्यार्थ्यांची संख्या दिली असताना मध्यभागीचा क्रमांक आपल्याला शोधणे माहित आहे. मग हेमांगीचा समोरून क्रमांक आहे 11वा हेमांगी आणि अजयचा क्रमांक आहे शेवटून 18वा. इथं शेवटून 18वा अजय आहे इथं. आणि यांच्या दरम्यान पहा 26 विद्यार्थी आहेत. त्यांच्या दरम्यान म्हणजे इथं मग जास्त काही करायची आवश्यकता नाही. आपल्याला एकूण विद्यार्थ्यांची संख्या इथे मिळणार आहे. आपण जर 26 अधिक 18 अधिक 11 केलं की एकूण विद्यार्थ्यांची संख्या मिळेल आपल्याला. मग ते पाहून घ्या. बेरीज करायची आहे. 8 अधिक 1 9 9 6 15 ला 5 4 ला 1
1 आणि 2 2 4 आणि 5 55 विद्यार्थी पहा त्या हजेरी पटाव आहेत. मग एकूण विद्यार्थ्यांची संख्या मिळाली आपल्याला किती आहे 55. मग एकूण विद्यार्थ्यांची संख्या मिळाली असता आपल्याला मध्यभागीचा क्रमांक शोधणे अवघड नाही. आपण काय करतो एकूण विद्यार्थी संख्या अधिक 1 भागिले 2 करतो म्हणजे 56 भागिले 2. 56 भागिले 2 केल्यानंतर आपल्याला काय मिळणार आहे? कोणतं उत्तर मिळणार आहे? कोणती संख्या मिळणार आहे? पहा ती संख्या असणार आहे 56 भागिले 2 28. तर मध्यभागीच्या विद्यार्थ्याचा क्रमांक कितवा असणार आहे? तर 28वा क्रमांक असणार आहे. पहा पुढील प्रश्न क्रमांक 21 काय म्हणतोय? पहा राहुल म्हणतो एका रांगेत माझ्या पुढे 6 मुले उभी असून माझ्यानंतर तिसऱ्या स्थानावर अमित उभा आहे. बघा तर अमित म्हणतो मी मधल्या मुलाच्या पुढे लगत उभा आहे. तर त्या रांगेत किती मुले असतील? पहिल्यांदा मध्यभागीच्या विद्यार्थ्याचा क्रमांक शोधावा लागेल. तत्पूर्वी ही मांडणी करून घ्यावी लागेल. राहुल म्हणतो एका रांगेत माझ्या पुढे 6 मुले उभी आहेत. म्हणजे इथं हे 6 मुले आहेत आणि त्याच्यानंतर हा 7वा कोण असणार आहे? 7वा असणार आहे राहुल. आणि माझ्यानंतर तिसऱ्या स्थानावर अमित उभा आहे. माझ्यानंतर म्हणजे 7व्या स्थानावरती तो राहुल आहे. त्याच्यानंतर तिसऱ्या स्थानावर म्हणलं की 7वा हा अंक पकडायचा नाही. त्याच्यानंतर तिसऱ्या म्हणजे इथं 8, 9, 1 आणि 2 आणि 10 नंबरचा अंक आहे तो कोण आहे? 10 नंबरच्या स्थानावरती अमित उभा आहे इथं. समोरून 10 नंबरला अमित आहे, 7 नंबरला राहुल आहे. तर अमित म्हणतो मी मधल्या मुलाच्या पुढे लगत उभा आहे. मधल्या मुलाच्या पुढे लगत म्हणजे इथं 11व्या क्रमांकाला आहे तो मध्यभागीचा विद्यार्थी. म्हणजे मध्यभागीच्या विद्यार्थ्याच्या लगत तो अमित आहे. याचा अर्थ आहे मध्यभागी जो विद्यार्थी आहे त्याचा क्रमांक आहे 11. मग आपल्याला माहित आहे की मध्यभागीचा क्रमांक आपल्याला ऑलरेडी मिळाला. मग आता इथं आपल्याला उत्तर शोधणं काही अवघड नाही. एकूण विद्यार्थ्यांची संख्या शोधणं इथं अजिबात अवघड असणार नाही. आपल्याला काय करायचं आहे? मध्यभागीच्या विद्यार्थ्याचा क्रमांक दिला असता एकूण विद्यार्थ्यांची संख्या कशी शोधायची? तर 11 गुणिले 2 करतो आपण आणि त्यातून 1 मायनस करतो आपण. म्हणजे 11 दोन्ही 22 त्यातून 1 गेलं उत्तर आलं 21. म्हणजे एकूण 21 विद्यार्थी 21 मुले या ओळीमध्ये उभी असणार आहेत. लक्षात घ्या कशा पद्धतीने मी हे गणित सोडविण्याचा प्रयत्न केलेला आहे. पाहूया पुढील प्रश्न क्रमांक 22. तुम्ही पाहून घ्या प्रश्न. एका रांगेत कविताचा सुरुवातीपासून 28वा व शेवटून 32वा क्रमांक आहे. याच रांगेत मध्यभागी असणाऱ्या सुवर्णाच्या मागे मनीषा उभी आहे. सुवर्णा व मनीषा यांच्यामध्ये 10 मुली आहेत. तर या रांगेत मनीषाचा पाठीमागून कितवा क्रमांक आहे? बघा पहा आपल्याला कविताचा सुरुवातीपासून 28वा सुरुवातीपासून 28वा क्रमांक आहे कविताचा आणि शेवटून 32वा म्हणजे तो शेवटून तिचाच क्रमांक आहे 32वा. म्हणजे एकूण किती विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी आहेत पहा. तर एकाच विद्यार्थिनीचा क्रमांक दिलेला आहे. शेवटून 32वा व सुरुवातीपासून 28वा यांची बेरीज केली तर उत्तर येतं 60. आणि आपल्याला माहित आहे की एकाच मुलीचा क्रमांक 2 वेळा आपण घेतलेला आहे. 60 मधून 1 कमी करावं लागेल आपल्याला. 60 मधून 1 कमी केलं की 59 मुली आहेत एकूण. इथपर्यंत आपण येऊन पोहोचलेलो आहोत की 59 मुली या ओळीमध्ये उभ्या आहेत. आता पुढे काय दिले पहा. याच रांगेत मध्यभागी असणाऱ्या सुवर्णाच्या मागे मनीषा उभी आहे. आता आपल्याला काय करावं लागेल? मध्यभागीच्या मुलीचा क्रमांक शोधावा लागेल. आता एकूण विद्यार्थिनी किती आहेत? तर 59.
मध्यभागीचा क्रमांक कसा शोधतो आपण? एकूण विद्यार्थिनी किंवा विद्यार्थी किंवा संख्या भागिले अधिक 1 भागिले 2. तर 60 भागिले 2 उत्तर आलं 30. म्हणजे मध्यभागीच्या विद्यार्थिनीचा क्रमांक आहे 30वा आहे का? समोरून 28 म्हणजे इथे 29वी आहे 30वा क्रमांक इथं समोरून कोण आहे? सुवर्णा. सुवर्णाचा क्रमांक आहे बघा. सुवर्णा मध्यभागी आहे तिचा क्रमांक आहे 30वा. आणि समोरून बघा समोरून 30वा बरं का किंवा पाठीमागून म्हणजे मध्यभागी आहे ती त्याच्यामुळे काही विषय नाही. आणि समोरून 28वा क्रमांक आहे या कविताचा. 28व्या नंबरला कविता आहे मध्ये त्यांच्यामध्ये आणखी एक मुलगी आहे आणि त्याच्यानंतर 30 नंबरला सुवर्ण आहे म्हणजे 28ला कविता 29ला आणखी एक मुलगी आहे आणि 30ला सुवर्ण आहे ती मध्यभागी आहे. आता पुढे आणखी काय दिलंय सुवर्णाच्या मागे मनीषा उभी आहे या सुवर्णाच्या पाठीमाग आणि दोघीच्या मध्ये 10 मुली आहेत आणि चा म्हटलं की त्यामध्ये कोणताही ते दोन्हीची नावं किंवा क्रमांक पकडायचा नाही. मग 30 मध्ये 10 मिळवा कारण 10 त्यांच्यामध्ये आहेत इथं. ह्या 10 मुली इथं आहेत 40 आणि 41व्या क्रमांकावरती इथं मनीषा उभी आहे. समोरून समोरून तिचा 41वा क्रमांक आलेला आहे. तर या रांगेत मनीषाचा पाठीमागून क्रमांक कितवा? तिचा क्रमांक समोरून 41वा आहे लक्षात घ्या. समोरून 41वा. मग पाठीमागून क्रमांक किती? मग आता आपल्याला पाहायचंय की एकूण विद्यार्थी आहेत विद्यार्थिनी आहेत 59. तिचा समोरून क्रमांक आहे 41वा ते मायनस करा. उत्तर आलं 18. पण उत्तर आपलं 18 असणार आहे का? नाही कारण तिच्या पाठीमागे 18 विद्यार्थिनी आहेत. लक्षात घ्या 41 अधिक 18 केले 59 आलं म्हणजे 59 मुली आहेत एकूण. पण 18 विद्यार्थिनी तिच्या पाठीमागे आहे मग तिचा पाठीमागून क्रमांक घेताना त्या 18 आणि ही असणार आहे 19वी. मग तिचा क्रमांक असणार आहे 19वा. मग लक्षात घ्या अशा पद्धतीने आपल्याला या गणिताचं उत्तर मिळालेलं आहे. बघा पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 23वा. एका रांगेत मनोजच्या डावीकडे 23 मुले व उजवीकडे 37 मुले उभी आहेत. याच रांगेत मध्यभागी उभ्या असलेल्या पुष्करचा क्रमांक कितवा? आता हा प्रश्न सोपा आहे पहा. आपल्याला पुष्करचा क्रमांक ह्या शोधायचा आहे. एका रांगेत मनोज इथं उभा आहे. आता त्यांनी काय दिले पहा डावीकडे मनोजच्या डावीकडे म्हणजे आपलाच डावा हात डावीकडे 23 मुले आहेत इकडे 23 मुलं आहेत व उजवीकडे 37 मुले आहेत इकडे 37 आहेत. आता पहा आपल्या बेरीज कशाची करायची आहे कारण एकूण विद्यार्थी संख्या शोधायची 37 अधिक 23 आणि हा मनोज एक असणार आहे. ह्या तिघांची बेरीज केली की आपल्याला एकूण विद्यार्थ्यांची संख्या मिळेल म्हणजे 37 23 1 पहा किती येते उत्तर 61 म्हणजे 61 विद्यार्थी इथं आहेत. मग आपल्याला काय शोधायचं आहे की मध्यभागी जो आहे पुष्कर याचा क्रमांक शोधायचा आहे. मग एकूण विद्यार्थ्यांची संख्या आपल्याला मिळाली 61. मग आपल्याला माहित आहे की एकूण विद्यार्थ्यांची संख्या दिली असता मध्यभागीचा ज्या विद्यार्थ्याचा क्रमांक शोधणे काय अवघड नाही. आपण काय केलं 61 अधिक 1 केलं एकूण विद्यार्थ्यांची संख्या अधिक 1 भागिले 2 आणि वरची बेरीज झाली 62 भागिले 2 उत्तर काय येणार? अगदी बरोबर 31वा क्रमांक मध्यभागीच्या विद्यार्थ्याचा असणार आहे. अशा पद्धतीने आपल्याला या गणिताची उकल मिळालेली आहे. पुढचा प्रश्न पाहूया आपण. प्रश्न पाहून घ्या तुम्ही. मैदानावर कवायतीसाठी काही विद्यार्थी रांगा करून उभे आहेत. रांगांची संख्या जेवढी तेवढेच विद्यार्थी प्रत्येक रांगेत उभे आहेत. त्यांचे एकूण 800 हात कवायत
कवायत करताना उंचावलेली दिसते. तर प्रत्येक रांगेत किती विद्यार्थी उभे आहेत? इथं सोपं आहे. फक्त प्रश्न थोडासा वेगळा केलेला आहे. मगाशीच या प्रकारचे आपण काही प्रश्न पाहिलेत. आता 800 हात म्हणजे दोन्ही हात आपण त्या प्रत्येक विद्यार्थ्यांचे पकडायचे आहेत. म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याला 2 हात. म्हणजे ह्या 800 भागिले आपण 2 केलं तर आपल्याला विद्यार्थ्यांची संख्या मिळणार आहे बघा. एकूण हातांची संख्या आहे 800. मुलांची संख्या किती असणार आहे? 800 भागिले 2. कारण प्रत्येक विद्यार्थ्याला 2 हात. मग उत्तर किती येणार आहे? 400. म्हणजे विद्यार्थी किती आहेत? एकूण 400 विद्यार्थी आहेत. आणि आपण मगाशीच पाहिले की 400 विद्यार्थी आहे आणि हा 400 किंवा ह्या 400 चे वर्गमूळ काय आहे किंवा 400 कितीचा वर्ग असणार आहे ते आहे आपलं उत्तर. कारण आपण मगाशीच पाहिले की असे प्रश्न येतात की एका रांगेमध्ये जेवढे विद्यार्थी तेवढ्याच रांगा, तर ते वर्ग संख्या असते किंवा त्या संख्येचा आपल्याला वर्ग करावा लागतो. इथं आपल्याला ती संख्या मिळालेली आहे 400. मग हा 400 कशाचा वर्ग आहे? तर ते असणार आहे आपलं उत्तर किंवा ह्या 400 चे वर्गमूळ आहे 20 किंवा 20 चा वर्ग आहे 400. म्हणून उत्तर काय आहे? 20. प्रश्न क्रमांक 25 पाहूया आपण आता. पहा. प्रश्न क्रमांक 25. एका रांगेत अनुष्काच्या पुढे 12व्या स्थानावर उभे असलेल्या प्रदीपचा क्रमांक शेवटून 16वा आहे. तर अनुष्का आणि शेवटच्या स्थानावरील व्यक्ती यांच्या दरम्यान किती व्यक्ती उभे आहेत? पहा, प्रश्नामध्ये आणखी प्रश्न आहेत. वाक्यामध्ये वाक्य आहे. त्यामुळे प्रश्न समजावून घेऊन याचं उत्तर आपल्याला शोधावं लागणार आहे. एका रांगेत अनुष्काच्या पुढे 12व्या स्थानावर उभे असलेल्या प्रदीपचा क्रमांक शेवटून 16वा आहे. बघा, शेवटून 16वा क्रमांक कोणाचा आहे? प्रदीपचा. शेवटून 16व्या स्थानावरती हा आहे प्रदीप. अनुष्काच्या पुढे तो 12व्या स्थानावरती उभा आहे. अनुष्काच्या पुढे 12व्या स्थानावरती म्हणजे यांच्यामध्ये 11 विद्यार्थी इतर असणार आहेत. म्हणजे बघा, इथं 11चा फरक असणार आहे. म्हणजे ही विद्यार्थिनी किती असणार आहे बघा, 11 आणि हा एक 12. म्हणजे हे 4थ्या क्रमांकावरती ही मुलगी उभी आहे. पण तिचा क्रमांक शेवटून 4था असणार आहे. दोघांच्या मध्ये इथं 11 विद्यार्थी असणार आहे आणि तो 12व्या स्थानावरती तो आहे. त्याच्यामुळे 4थ्या क्रमांकावर शेवटून कोण असणार आहे? अनुष्का. तर अनुष्का आणि शेवटच्या स्थानावरील व्यक्ती यांच्या दरम्यान किती व्यक्ती उभे आहेत? आता इथे 1 नंबरचा हा व्यक्ती आहे. आपल्याला दरम्यान म्हटलं की काय होतं? त्या दोन्ही व्यक्तींचा अंक पकडायचा नाही. म्हणजे 1 आणि 4 हे अंक घ्यायचे नाहीत. तर 1 आणि 4 यांच्या दरम्यान कोणते अंक आहेत? किती अंक आहेत ते पाहायचे. तर 1 आणि 4 यांच्या दरम्यान कोणते अंक असणार आहेत? 2 आणि 3. हे 2 अंक आहेत. 2 आणि 3 हे 2 अंक असल्या कारणाने उत्तर काय असणार आहे आपलं? 2. तर अशा पद्धतीने हे प्रश्न काही वेळेस काय होतं, एका प्रश्नामध्येच अनेक वाक्य येतात, अनेक प्रश्नामध्ये प्रश्न येतात. तेव्हा ते बारकाईने पाहण्याची आवश्यकता आपल्याला असते. मग त्या बारकाईने प्रश्न पाहूनच त्याचं उत्तर आपल्याला शोधावं लागतं, लक्षात घ्या. आता प्रश्न क्रमांक 26 आहे बघा. एका रांगेत राजेंद्र मध्यभागी उभा असून त्याचा क्रमांक 23वा आहे. याच रांगेत डावीकडून 25व्या क्रमांकावर उभ्या असणाऱ्या विश्वासचा रांगेत उजवीकडून क्रमांक कितवा असेल? आता मध्यभागी कोण आहे बघा? एका रांगेत राजेंद्र आहे मध्यभागी, त्याचा क्रमांक आहे 23वा. म्हणजे बघा, इथं मध्यभागी कोण आहे? राजेंद्र, त्याचा क्रमांक आहे 23वा. हा आहे राजेंद्र.
म्हणजे इकडे 22 विद्यार्थी असणार आहेत, इकडे 22. याच रांगेत डावीकडून म्हणजे पहा इकडून आपला डावा हात डावीकडून 25व्या क्रमांकावर उभे असणाऱ्या विश्वासचा डावीकडून 25वा म्हणजे 23 इथं झाली, इथे 24 असणार आणि इथं 25वा डावीकडून इकडून 25व्या क्रमांकावरती उभे असणाऱ्या विश्वासचा रांगेत उजवीकडून क्रमांकित व्हा. आता बघा याचा क्रमांक 25वा आहे. मग 25वा इथून क्रमांक आहे आणि त्याच्यानंतर पहा इकडे किती विद्यार्थी राहिलेत. आता ह्या मध्यभागीच्या विद्यार्थ्याच्या पुढे हा 1 आणि 1 2च झाले विद्यार्थी, म्हणजे 22 मधून ते 2 मायनस केले की आपल्याला उत्तर मिळणार आहे. पण लक्षात घ्या इकडे 20 विद्यार्थी असणार आहेत. बघा इकडं 20 विद्यार्थी आहेत. आपल्याला काय करायचं होतं, 2 मायनस करायचं होतं. हे 20 विद्यार्थी आहेत लक्षात घ्या. हे 20 त्याच्यानंतर याचा क्रमांक असणार आहे 21वा लक्षात घ्या. कारण हा 22वा नंबर इथं आहे आणि 23वा मध्यभागी इथं आहे. कारण याचा क्रमांक आहे 21. कारण इकडं 20 विद्यार्थी आहेत आणि ते 20 आणि याचा क्रमांक असणार आहे 21वा. म्हणजे राजेंद्रचा क्रमांक किती असणार आहे, 21वा क्रमांक असणार आहे. आता पहा हे मगाशी प्रमाणेच आणखी गणित आहे पहा. सत्तावीसावा प्रश्न आहे, एका आमराईत झाडांच्या जेवढ्या रांगा आहेत तेवढीच झाडे प्रत्येक रांगेत आहेत. प्रत्येक रांगेत 30 झाडे असल्यास एकूण किती झाडे आहेत. हे सोपं आहे, मगाशी झालेलं आहे आपलं. अशा प्रकारची गणित काय करतो आपण, त्या संख्येचा वर्ग लिहितो आणि या संख्येचा 30चा वर्ग किती आहे ते आहे आपलं उत्तर. म्हणजे हे गणित काही अवघड नाही. बघा हे 28 गणित आहे. 28 गणित काय म्हणते पहा, एका 1.5 किमी लांबीच्या रस्त्याच्या कडेने दुतर्फा 60 मीटर अंतरावर एक विजेचा खांब याप्रमाणे विजेचे खांब लावल्यास एकूण किती खांब लागतील. पहिल्यांदा आपल्याला इथं किमी आणि मीटर यामध्ये दिलेलं आहे, तर आपलं 1.5 किमी आहे त्याचं मीटर मध्ये रूपांतर करूया. आपल्याला माहित पाहिजे की 1 किलोमीटर म्हणजे किती मीटर, तर 1000. मग ह्या 1.5 ला 1000 न गुणलं की उत्तर येणार आहे 1500 मीटर अंतर आहे ते. आणि 1500 मीटर अंतरावरती आपण थोडं बारकाईने पाहायचं, इथं दुतर्फा झाडे लावलेली आहेत. म्हणजे दोन्ही साईडला, म्हणजे एका साईडला जेवढी येणार तेवढी दुसऱ्या साईडला येणार आहेत. पहिल्यांदा आपण काय करणार आहोत की एका साईडला किती झाडे येणार आहेत ते पाहणार आहोत. आता मगाशी आपल्याला या प्रकारची गणित पाहिलेत की अंतर आपल्याला दिलेलं आहे 60 मीटर अंतर आहे. आणि एकूण अंतराला आपण काय करतो, त्या जेवढं 2 खांबामधील अंतर आहे प्रत्येकी 2 खांबामधील त्यानं भागतो. मग ह्याचा भागाकार आपण जर केला तर काय येईल, त्यामध्ये 1 मिळवायचं म्हणजे एका साईडच्या खांबांची संख्या मिळेल. पहिले आपण काय करू, शून्याला शून्य घालवूया. आता 150 भागिले 6 केलं तर काय उत्तर येणार पहा, 6 एके 6, 6 दुनी 12 उरले 3, 3 घेतले 0, 30 झाले आणि 6 पंचे 30 म्हणजे 25. याचं उत्तर आलं. हे आपलं काय एका साईडच्या किंवा एका बाजूच्या खांबांची संख्या नाहीये. कारण आपल्याला माहित आहे की पहिला खांब हा 0 मीटर अंतरावरती लावला जातो. म्हणून एक अंक मिळवला. तर एका बाजूने असलेल्या खांबांची एकूण संख्या आहे 26. पण इथं दुतर्फा लावायचे आहेत, म्हणजे दोन्ही साईडला ते खांब लावायचे आहेत. म्हणजे त्या खांबांची संख्या कशी असणार आहे, समान असणार आहे. इकडे जेवढे खांब आहेत तेवढेच इकडच्या साईडला, म्हणजे डावीकडे जेवढे खांब आहेत तेवढेच रस्त्याच्या उजव्या हाताला असणार आहेत. म्हणजे यांची बेरीज केली तर उत्तर किती येणार आहे, 52. ऑप्शन नंबर 4 आहे बघा, 52. तर अशा पद्धतीने आपल्याला हे गणित समजून घ्यावे लागतात. आपल्याला गुणाकार येतो, भागाकार येतो, सर्व येतं.
फक्त थोडस आपण लक्ष द्या की पहिलं झाड किंवा पहिला जे जो खांब असेल किंवा काही असेल, विद्यार्थी असेल, बेंच असेल, खुर्ची असेल, ते आपण 0 मीटर अंतरावरती ठेवतो. आता पहा, सेकंड लास्ट प्रश्न चाललेला आहे आपला. 29वा प्रश्न आहे. एका रांगेत 24 जण उभे आहेत. गोपाळ आपली जागा सोडून डावीकडे 12 स्थान सरकला. आता तो डावीकडून 5व्या स्थानावर आहे. तर तो सुरुवातीला उजवीकडून कोणत्या स्थानावरती उभा होता? पहा, एका रांगेत 24 जण उभे आहेत. किती आहेत एकूण असे? 24 विद्यार्थी आहेत किंवा 24 लोक आहेत. गोपाळ आपली जागा सोडून डावीकडे 12 स्थान सरकला. आता तो डावीकडून 5व्या स्थानावर आहे. डावीकडून 5व्या म्हणजे पहा, इथं 1 2 3 4, तो आता गोपाळ इथं आहे. तर तो आपली जागा सोडून डावीकडे 12 स्थान सरकला. 12 स्थान म्हणजे पहा, तो कुठं होता? इथं 12 आपल्याला पाहावं लागणार आहे, कारण 12 स्थान तो इकडे सरकला, म्हणजे 12 आपल्याला मिळवावं लागणार आहे. मग तो 17वं स्थान आहे का? कारण इथं आपण जर 17व्या स्थानी तो आहे असं समजलं, तर तो इकडे येताना 12 स्थान सरकला असं आपण म्हणू शकतोय का? तर असू शकते. पहा, इथं बघा किती आहेत बघा, 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16. आता 12 स्थान तो सरकलाय काय? पहा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12, म्हणजे त्याच्या जागी तो होता, तिथून 12 स्थान पुढे गेला तो आणि 13व्या स्थानी तो थांबलेला आहे तिथं. तर याचं उत्तर काय असणार आहे? तो 17व्या स्थानावरती होता. तो थांबा, त्याने आपल्याला डावीकडून विचारलेलं नाही. हे 17व्या कुठून आलं? डावीकडून तो 17व्या स्थानावरती आलेला असणार आहे. बघा, आपल्याला डावीकडून नाही विचारलं, उजवीकडून विचारलेलं आहे इथं. तर उजवीकडून कसा येणार तो मग? इथं 17 नंतर किती? 18 19 20 21 22 23 आणि 24. इथं पाहू शकता 1 2 3 4 5 6 7 आणि 8व्या क्रमांकावर तो आलेला आहे. तर 17च्या पुढे किती आहेत? 7 अंक आहेत. ते 7 अंक आणि तो उभा आहे तो 1 अंक 8. तर 8व्या स्थानावरती तो उभा असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पाहूया आजच्या आपल्या या लेक्चर मधील सर्वात शेवटचा प्रश्न. मला वाटतं हा प्रश्न पण सोपा आहे. मगाशी प्रश्न होऊन गेलेले आहेत त्याप्रमाणेच हा एक प्रश्न आहे. अवघड असण्याची शक्यता अजिबातच नाहीये. पहा, कवायतीसाठी जेवढ्या रांगा आहेत तेवढीच मुले प्रत्येक रांगेत आहेत. जर प्रत्येक रांगेत 15 मुले असतील तर मैदानावर कवायतीसाठीच्या सर्व मुलांची संख्या किती? तर या प्रकारची काही उदाहरणे मगाशी झालेली आहेत. आपण काय करतो की जेवढ्या रांगा आणि प्रत्येक रांगेत समान विद्यार्थी असेल तर काय करतो, डायरेक्ट त्याची वर्गसंख्या लिहितो किंवा त्या संख्येचा आणि त्याच संख्येचा गुणाकार करतो. त्यामुळे इथं काय अवघड प्रश्न असायची शक्यता नाहीये. याचा वर्ग किती येतो? 225. तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, अशा प्रकारे आज मी एकूण 30 प्रश्न आपले घेतलेले आहेत आणि 30 प्रश्न घेऊन मी आज आपलं लेक्चर पूर्ण केलेलं आहे. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, अशाच प्रकारचे व्हिडिओ आपले जे अध्यापक आहेत, शिक्षक वृंद आहेत, हे दररोज घेऊन येत आहेत. तर या व्हिडिओ जे आहेत यामध्ये जे गणित आहेत ते गणित कशा पद्धतीने सोडवायचे किंवा मराठी असेल, इंग्लिश असेल, तर त्यांचं पण ज्या प्रश्नांची उत्तरे कशा पद्धतीने शोधायची याचा आपण बारकाईने विचार केला पाहिजे. आणि जेव्हा शिक्षक आपल्याला अध्यापन करतात तेव्हा थोडंसं बारकाईने लक्ष दिलं पाहिजे आणि ज्या पद्धतीने शिक्षक विचार करतात त्याच पद्धतीने आपण त्या दिशेने विचार करायला शिकलो पाहिजेत. जर आपण अशा पद्धतीने आपल्या जे वर्ग शिक्षक असतील, विषय शिक्षक असतील, घटक शिक्षक असतील, आपले इथं येऊन ई-लर्निंग स्टुडिओमध्ये येऊन लेक्चर देणारे जे अध्यापक आहेत त्यांचं आपण मार्गदर्शन वेळोवेळी ऐकलं
आता हे व्हिडिओ आपण YouTubeला सुद्धा पाहू शकता. तर परीक्षेच्या काळात किंवा आतापासूनच हे जर व्हिडिओ आपण पाहिले आणि फक्त पाहून उपयोग नाही, तर ते लक्षात ठेवायचं आहे. काही गोष्टींचं आपल्याला जी सूत्र सांगितलेली आहेत, ती लिहून घ्यायची आहेत. तर अशा पद्धतीने आपण लक्ष दिलं आणि या शिक्षक ज्या पद्धतीने आपल्याकडून एक अपेक्षा ठेवतात, त्या अपेक्षा जर आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न केला, तर आपण नक्कीच जीवनामध्ये आणि या परीक्षेमध्ये जी परीक्षा फेब्रुवारी महिन्यामध्ये होऊ घातलेली आहे, त्या परीक्षेमध्ये चांगले आपल्याला यश मिळेल. या परीक्षेसाठी मी सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा देतो आणि हे लेक्चर इथेच संपवतो. धन्यवाद.